Every woman's success should be an inspiration to another. We are strongest when we cheers each other. Happy Women's Day to all of you. जिचं संपूर्ण जीवनच अडचणीने भरलेलं आहे, परंतु इतरांसाठी ते प्रेरणेने रमलेलं आहे. अशी बहुमूल्य शक्ती म्हणजे स्त्री. उत्साहातही राबणारी शक्ती म्हणजे स्त्री. कुटुंबाच्या काळजीत संपूर्ण विसरलेली, कुटुंबाला स्वतःचं विश्व समजणारी आणि वेळ काढून स्वतःसाठीच वेळ नसणारी एक जिवंत सहनशील मूर्ती म्हणजे स्त्री. प्रत्येकीकडे असा कोणता ना कोणता गुण असतो की ज्याच्या साहाय्याने प्रत्येक स्त्री आपली प्रगती साधून घेऊ शकते. फक्त काय आहे ना, आपण त्या गुणाचा विचार करत नाही, त्या गुणांवरती आपण काम करत नाही. आपलं स्वतःकडे दुर्लक्ष होतं. म्हणजे काय होतं हे माहिती आहे? आपण आपल्या भावना, विचार आणि आपली कृती यांची जबाबदारी घेत नाही. त्यावरती विचार करणं, आपल्या कलागुणांकडे लक्ष देणं, स्वतःसाठी काहीतरी करणं, स्वतःची एक ओळख निर्माण करणं, ह्या गोष्टीचा आपण खूप कमी विचार करतो. आपण आपली स्वतःची जबाबदारी घेतली तर जीवन सुखी आणि समृद्ध करण्यासाठी खूप वाव मिळेल. आपण कोण आहोत, आपल्याकडे काय आहे, आपण कोणती गोष्ट खूप छान पद्धतीने करू शकतो, या सगळ्यांचा विचार करणं म्हणजे स्वतःला जाणून घेणं. आणि आपण स्वतःला जाणून घेण्यामध्ये आणि स्वतःला ओळखण्यामध्ये इतकी वर्ष कमी पडलो आहेत. आणि आपल्याला काय वाटतं की एवढं शिक्षण झालं आहे पण मी घरीच असते, मग काय आहे शिक्षणाचा काय उपयोग, सगळं माझं शिक्षण वाया गेलं का? सुशिक्षित असणं म्हणजे फक्त पैसा कमवणं, नोकरी करणं एवढंच आहे का? हाच आपला विचार आपण बदलायला हवा. मला वाटतं आपण जेव्हा शिक्षण घेत असतो तेव्हा आपलं व्यक्तिमत्व घडत असते. बऱ्याचदा काही कारणास्तव नोकरी करणं, बाहेर पडणं शक्य होत नाही. मग खचून का जायचं? आपल्या शिक्षणाचा उपयोग आपल्याला करता यायला हवा आणि तो कोणत्या ना कोणत्या स्वरूपात होतच असतो. फक्त आपल्याला त्याची जाणीव नसते. आपल्याकडे इतकं ज्ञान आहे, आपण चांगलं आयुष्य जगू शकतो, ह्याचं समाधान तर असायलाच हवं. पण आपल्याकडे वेळही आहे, मग घरबसल्या ज्ञानात भर ही पाडायला हवी. सतत काहीतरी शिकत राहायचं, वाचन करत राहायचं. जेव्हा आपण बाहेर पडू ना, तेव्हा इतरांकडे पाहून आपल्याला वाईट वाटणार नाही. आणि ही कहाणी आहे प्रत्येकीची, आपल्या प्रत्येकीची, तुझ्या माझ्यासारख्या प्रत्येक स्त्रीची आहे. उगवणाऱ्या सूर्याआधीच घरामध्ये तिच्या अस्तित्वाची प्रभाही पसरते. अशी प्रभा जी मावळलेल्या सूर्यानंतरही कायमच राहते. सूर्यास्त होत राहतो तो बाहेर, पण तुमच्या माझ्यासारख्या प्रत्येकीच्या अस्तित्वामुळे घरामध्ये कधीही सूर्यास्त होत नाही. ती प्रत्येकासाठीच आनंदाने कायम राबत होती आणि पुढेही राबत राहील. मैत्रिणींनो, आपण सगळ्यांकडे लक्ष देतो आहे आणि स्वतःकडे दुर्लक्ष करतो आहे. आयुष्यात सगळं, पैसा, घर, सत्ता, पद सगळं समोर असताना जर आपली प्रकृती चांगली नसेल तर आपण ह्या सर्व गोष्टींचा आनंद घेऊ शकतो तर नाही. तर आपली प्रकृती चांगली असणं, त्याच्याकडे लक्ष घेणं, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी राहणं हेच खरं जीवन आहे. And woman is the bank where all the family members deposit their anger, hurt and worries. So all we women need to be emotionally strong. Now in a century we are educationally, financially we are strong, but we have to need to be strongest in emotionally also. The man and woman is only the costume we wear. The costume we wear makes it our identity. We forgot who we are. We are very strong, powerful, very happy. Humility, compassion and acceptance, these are the power of our soul. By using this power in everyday activities, it's called soul empowerment. तर मैत्रिणींनो, आपल्याला सोल एम्पॉवरमेंटसुद्धा करणं खूप महत्त्वाचं आहे. कसं आहे ना, आपण प्रत्येकालाच आवडू ही अशी गोष्ट नाही आहे, किंवा प्रत्येकालाच
प्रत्येकालाच आपण आपल्या कार्यातून समाधानी करू हे पण गोष्ट खरी नाही आहे. तुम्ही तुमचे 100% देत असतात घरामध्ये सुद्धा, तुमचं नातं टिकून राहण्यामध्ये किंवा मुलांच्या बाबतीत सुद्धा तुम्ही तुमचे 100% देत असतात. परंतु मैत्रिणींनो, तुम्ही सांगा बरं, आपल्यामध्ये कधी काही एखादी अशी वाईट गोष्ट असते की ती आपण स्वतःसुद्धा काही केल्या ते आपण आपल्याकडून ती गोष्ट आपल्यातून काढल्या जात नाही. पण आपले मुलं आहे, आपण त्याच्यावर नेहमी हे करत असतो, फोर्स करत असतो की तू हे एक चुकीची गोष्ट आहे, ही तू केली नाही पाहिजे. तर आपण ह्या आयुष्यामध्ये कोणालाच कधीच बदलवू शकत नाही. तर फक्त आपल्याला काय बदलायचं आहे, आपली मेंटॅलिटी बदलायची आहे. आपण कधीच कोणाला बदलवू शकत नाही आणि जो काही बदल करायचा असेल तो आपल्याला सुरुवातीला आपल्या स्वतःमध्ये करायचा आहे. तरच आपल्याला समोरच्याच्या वागण्याचा आपल्याला त्रास होणार नाही. कधी आपण समोरच्याशी खूप प्रेमाने वागतो, परंतु त्या व्यक्तीकडे जर प्रेमच नसेल तर तो आपल्याला कसं काय देणार आहे. आणि आपण अपेक्षा करतो की त्या समोरच्याने आपल्याशी आपण तसंच वागायला पाहिजे जसं आपण त्याच्याशी प्रेमाने वागतो. तर काहींना असते की ते दुसऱ्याची समोरच्याची लगेच भरभरून स्तुती करतात, पण काहींचं असतं की ते स्तुती न करतात त्यामध्ये काही ना काही खोट काढणार. तर असे व्यक्ती आपल्या आजूबाजूला, आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये, कधी आपल्या घरातच असतात. तर ह्या अशा लोकांचा आपण त्रास मुळीच करून घ्यायचा नाही. मस्त आनंदात जगायचं आणि स्वतःच्या शरीराची काळजी घ्यायची. आणि कसं आहे ना मैत्रिणींनो, आरोग्य हीच आपली धनसंपदा आहे. जोपर्यंत तुमचे अवयव व्यवस्थित काम करत आहेत तोपर्यंतच तुम्ही कामात आहेत, काम करत आहेत, तोपर्यंतच तुम्ही ह्या आयुष्यामध्ये सर्वांसाठी तुम्ही गोड आहात, चांगले व्यक्ती आहात. आणि जेव्हा तुमचे हातपाय हे थकून जातील, तुम्ही काही करू शकणार नाही, कोणाला मदत करू शकणार नाही किंवा स्वतःचं जे दैनंदिन जीवनशैली आहे ती करू तुम्ही शकणार नाही, तर त्यावेळेस तुम्हाला नक्कीच दुसरे एक ओझं म्हणून सांभाळतील. म्हणून आत्तापासून तुमच्या शरीराची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे.